हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पहिली तोफ रोहित पवारांकडून. एकाच नंबर प्लेट कंपनीचे गुजरात आणि महाराष्ट्रात वेगवेगळे दर कशासाठी? ठाणे खाडी सुशोभीकरण, फिक्सर ओएसडी, कंत्राटदारांच्या थकबाकीवरनं हल्लाबोल. पुरेसं संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेता निवडीसाठी खास तरतूदच नाही. विधिमंडळ सचिवांचं ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांना उत्तर. विरोधी पक्षनेता निवड हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार. करुणा मुंडेंनी वर्तवलेलं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं भाकीत खरं ठरणार का? अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला. कितीही विरोध झाला तरीही वादग्रस्त रिफायनरी बारसुलास करण्यासाठी सरकार आग्रही. विश्वसनीय सूत्रांची माहिती. रिफायनरी दुसऱ्या राज्यात जाऊ न देण्यावरती सरकार ठाम. मुक्ताईनगर जत्रेतल्या छेडखानी प्रकरणी 7 पैकी 3 अटक. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर टवाळखोरांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा. अटक झालेल्यात अनुष पाटील, अनिकेत भोई आणि किरण माळीचा समावेश. सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे मुंबईतील एसीबी कोर्टाचे आदेश. माजी प्रमुख माधवी बुच यांच्या समर्थनार्थ सेबीचं स्पष्टीकरण. याचिकाकर्त्यावरच आगपाखड. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 10 ते 12 कोटींचं रक्तचंदन जप्त. उर्से टोल नाक्यावरती पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई. बंगळुरूहून जेएनपीटीला निघालेला कंटेनर जप्त. फरार आरोपींचा शोध सुरू. थेट जाऊया विधान भवन परिसरामध्ये.